दरम्यान ईव्हीएम वरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे आम्ही सिद्ध केलंय असं म्हणत राऊतांनी सुळेंवर निशाणा साधलाय। मी ईव्हीएम वर प्रश्न विचारणार नाही कारण याच मशीनमुळे 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले असं सुळे म्हणाल्या होत्या। त्यावरच राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। क्या हुआ? पहले पंचायत में इतनी बड़ी सरकार आई, मैं नहीं कह रही हूँ, इनका कहना है कि मैं भी उसी मशीन पे चुन के आई हूँ, तो मैं वीवीपैट ईसीएम किसी पे नहीं बोलूंगी, क्योंकि मेरा कहना है अगर वो मशीन में गलती है तो मेरे से शुरू करिए, क्योंकि मैं 4 बार चुन के उसी मशीन के कारण आई हूँ। सो आई एम नॉट स्पीकिंग अगेंस्ट द मशीन। ईव्हीएम मध्ये घोटाळे आहेत हे स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळे सुद्धा ईव्हीएमच्या विरोधामध्ये होतात। सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही, भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे। ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, राहुल गांधींनी ते सिद्ध केलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल, अशा भूमिका घेऊ नयेत बरं का। सत्य आम्हालाही माहिती आहे, सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही।